कांताबाई खेडेगावात राहणाऱ्या होत्या, त्यामुळे त्यांना शहरात करमत नव्हते. पण कांताबाईंचे मिस्टर वारल्यामुळे शहरात घेऊन आला त्यांचा मुलगा त्यांना. आणि त्यांच्या नातवाचा त्यांच्यावर खूपच जीव होता. तो त्यांना खूप जीव लावत होता. पण त्याच्या आईला त्यांच्याकडे आलेले आवडले नव्हते. त्यामुळे कांताबाईंची सून कांताबाईंशी चांगली वागत नव्हती. कांताबाईंना खूप भूक लागली होती आणि भुकेमुळे त्यांना झोप देखील येत नव्हती. रात्रीचे 1 वाजला होता आणि कांताबाई स्वयंपाकघरात जाऊन डबे शोधत होते. त्यांना वाटले की डब्यात काहीतरी खाण्यासाठी मिळेल आणि मग त्यांच्या पोटाची आग शांत होईल. पण सगळे डबे तपासले तरी त्यांना खाण्यासाठी काहीच भेटले नाही. पण तिथे त्यांना एका वाटीत एक छोटासा चिक्कीचा तुकडा भेटला. त्यांनी तो चिक्कीचा तुकडा पटकन उचलून खाल्ला आणि वरून 1 ग्लास पाणी पिऊन ते आपल्या खोलीत झोपायला गेल्या. चिक्की आणि पाणी पिऊन घेतल्यामुळे त्यांना आता थोडे बरे वाटू लागले होते. पण तरीही त्यांच्या पोटातून गुडगुड आवाज यायला लागला होता. ते आता सकाळ होण्याची वाट पाहू लागले. सून आणि मुलगा त्यांच्या खोलीमध्ये एसीची हवा घेऊन ते झोपले होते. पण कांताबाईंच्या डोळ्यात झोप खूप दूर गेली होती. काही तासांनी घराबाहेर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येऊ लागला. कांताबाई मनातल्या मनात विचार करायला लागले की आता सुंदरबाई येईल आणि सर्वांसाठी चहा बनवून देईल, तेव्हा मलाही 1 कप चहा मिळेल. सुंदरबाईला सांगून काहीतरी खाण्यासाठी सुद्धा मागून घेईन. त्यांना असे वाटत होते की कधी एकदा 7 वाजतील आणि सुंदरबाई कामाला येईल आणि त्यांना काहीतरी खायला बनवून देईल. ते हळूच आपल्या जागेवरून उठल्या आणि त्यांनी हॉलमधील भिंतीवर लावलेले घड्याळ पाहिले तर त्यात 8 वाजले होते. त्या मनातल्या मनात विचार करत होत्या की सुंदरबाई अजून का आली नसेल. त्यांच्या लक्षात आले की आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी सुंदरबाई 10 वाजता कामाला येते. सुंदरबाई घरातील परमनंट कामवाली आहे. ते सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरातील सर्व कामे करते आणि जाते. आता सकाळचे 8:30 वाजून गेले होते. पण मुलगा आणि सूनबाईची सकाळ झाली तरी झोप झाली नव्हती. ते दोघे रात्री उशिरापर्यंत पिक्चर पाहत होते. त्यानंतर बंद खोलीत काय माहिती काय खातात. त्यांचे तर पोटसुद्धा भरलेले असते आणि डोकेसुद्धा. पण माझे पोट रिकामे आहे आणि डोकेसुद्धा. आणि पोट अन्नामुळे रिकामी आहे आणि डोके यामुळे रिकामी आहे कारण दिवसभर बाहेर खुर्चीवर हा जाते, ना TV पाहते, ना रेडिओ ऐकते, ना पेपर वाचते. कारण हे सर्व माझ्यासाठी नाही तर हे सर्व मुलांसाठी आणि सुनेसाठी आहे. डोक्याची भूक शांत करण्यासाठी काही ना काही मनोरंजन तर पाहिजेच ना. मला घराबाहेर जायची सुद्धा मनाई आहे कारण मुलगा आणि सून म्हणतात इथे लोक असेही कोणाच्या घरी जात नाहीत. शेजाऱ्यांनी एकमेकांकडे जायलाही काही गाव नाही, हे शहर आहे. इथे लोक फक्त स्वतःपुरतेच पाहतात. कांताबाई त्यांच्या विचारांमध्ये मग्न होते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. लगेच कांताबाई यांनी दरवाजा उघडला तर समोर दूधवाला होता. त्यांनी स्वयंपाकघरातून दुधाचे भांडे आणले आणि दूध घेतले. दूध पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये लालच निर्माण झाली. पोटाच्या भुकेने त्या आधीच व्याकुळ झाले होते. रात्री सुनेने त्यांना फक्त अर्धी भाकरी आणि वांग्याची भाजी दिली होती. वयामध्ये म्हाताऱ्या माणसांनी जेवण कमी करायला पाहिजे, त्यातल्या त्यात रात्रीचे जेवण जास्त करू नये. त्यामुळे पातेल्यातील दूध पाहून त्यांना राहवले नाही. त्यांनी त्यातील 1 ग्लास दूध काढून घेतले आणि बाकीचे दूध फ्रीजमध्ये ठेवले. 10 वाजले होते. मुलगा आणि सून झोपेतून उठले आणि सुंदरबाईसुद्धा आली होती. सुंदरबाई हात धुवून स्वयंपाकघरात गेली आणि सर्वांसाठी चहा बनवायला लागली. कांताबाई मनातल्या मनात घाबरत होत्या. आता मेघना चहासाठी दूध घ्यायला फ्रीजकडे गेली. ती म्हणेल आज एवढे दूध कमी कसे. आणि ज्याची भीती होती तेच झाले. सुंदरबाई मोठ्या आवाजामध्ये म्हणाली, मॅडम असतो तुम्हाला आज कमी दूध दिले आहे का. सून म्हणाली, किती कमी दिले आहे त्यांनी दूध. सुंदरबाई दुधाचे पातेले दाखवत म्हणाली, 1 ग्लास दूध कमी आहे. मी रोज 1 ग्लासाने दूध मापते तेव्हा दुधाचे 6 ग्लास होतात, पण आज दुधाचे 5च ग्लास झाले आहेत. सून म्हणाली, आज दूध आईने घेतले होते. थांब मी आईंना विचारते. आई कुठे आहात तुम्ही. बरोबर कामाच्या वेळी ह्या कुठे जातात कोण जाणे. जाऊ दे, तुम्ही दूधवाल्याला फोन करून
विचारा असे बोलून ते दूधवाल्याला फोन करतायत. हॅलो हॅलो. अरे राजू, मी मेघना मॅडम बोलते. हां मॅडम बोला ना. अरे राजू, आज तू दूध कमी का दिलेस? तुला माहीत आहे ना आज रविवार आहे आणि आज आम्ही घरीच असतो आणि आजच्या दिवशी दूध जास्त लागते म्हणून. यावर राजू म्हणाला, अहो मॅडम, मी तर नेहमीप्रमाणे बरोबर दूध दिले आहे. तुम्ही आईंना विचारा, आज दूध आईंनीच घेतले आहे. असं बोलून तो फोन कट करतो. मेघनाला वाटते की आईने दूध सांडले तर नसेल ना, की त्यांनी दूध प्यायले असेल. बिचाऱ्या कांताबाई घाबरून टॉयलेटमध्ये जातात, कारण भीतीने त्यांचा थरकाप पडतो आणि या भीतीमुळे त्यांच्या पोटात दुखायचे. सून बाहेरून ओरडत असते, आई आई, मला आता सर्व काही माहीत झाले आहे. दूध कुठे गेले आहे? तेवढ्याच सुंदरबाईने सर्वांना एक एक कप चहा दिला. तेव्हा सून म्हणाली की त्या म्हातारीला चहा देण्याची काहीच गरज नाही. आज तिने पूर्ण एक ग्लास दूध पिऊन टाकला आहे आणि आता कुठे लपून बसली आहे कुणास ठाऊक. दिसू देत, मग तिला सांगते, असे जोरात बोलत असते आणि तिचे ओरडणे ऐकून मुलगा त्याच्या खोलीतून बाहेर येतो आणि म्हणतो, काय झाले आणि सकाळी सकाळी हे काय बोलत आहेस? मेघना रागाने लाल झाली होती आणि ती म्हणाली, तुम्हाला फक्त माझी ओरडणे दिसते, आपल्या आईचे कारण आम्ही काही दिसत नाही. तेव्हा संतोष म्हणाला, आता काय केले माझ्या आईने? मेघना म्हणाली, मला विचारता कशाला, तुमच्या आईलाच विचारा. चहाचा कप हातामध्ये घेऊन मुलगा म्हणाला, आई कुठे आहे मला काय माहीत? सून म्हणाली, लपून बसले असतील कुठेतरी. चहा पीत मुलगा म्हणाला, आई पण ना ही रोज ना रोज काही ना काही उद्योग करत असते. मला वाटत होते आज संडे आहे, आराम करेन, पण नाही, माझ्या नशिबात आराम नाही. बिचाऱ्या कांताबाई कसे तरी टॉयलेटमधून बाहेर आल्या आणि त्यांना पाहून मुलगा त्यांच्यावर भडकला. म्हणाला, तू शपथ वगैरे घेतली आहे का आम्हाला आनंदात न जगू देण्याची? काय करू मी तुझे, म्हणजे तू नीट वागशील? सून म्हणाली, अरे काय करू म्हणजे? हे बघ संतोष, जेव्हा यांचे खाणेपिणे बंद होईल तेव्हाच यांना अक्कल येईल. सुंदर स्वयंपाकघरामध्ये नाश्ता बनवत होती. तेव्हा सून स्वयंपाकघरात जाऊन म्हणाली, सुंदर, आज आईला नाश्ता देऊ नकोस, आणि नाश्ताच काय, पण दिवसभर त्यांना काही खायला देखील देऊ नकोस. असे बोलून ती बेडरूममध्ये गेली आणि म्हणाली, अरे संतोष, आज रात्री त्या जाधवांच्या घरी लग्नाचा वाढदिवस आहे, तुझ्या लक्षात आहे ना? त्यामुळे आज आपल्याला तिकडं जावे लागेल. संतोष म्हणाला, हो, आपण नक्की जाऊया. मेघना म्हणाली, अगं सुंदर, आज रात्रीचे जेवण बनवू नको, आम्ही बाहेर जाणार आहे. सुंदर म्हणाली, ठीक आहे मॅडम. आज कांताबाई यांना नाश्ता दिला नव्हता आणि आधीच भुकेने त्या व्याकुळ झालेल्या होत्या. आता त्यांच्या पोटात आटल्याशिवाय काही राहिलेले नव्हते. सून आणि मुलगा डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते आणि कांताबाई दूर जमिनीवर बसून त्यांच्याकडे पाहत होत्या. आज सुंदरने बटाट्याचे पराठे बनवले होते. त्यांचा सुगंध कांताबाई यांना येत होता, त्यामुळे त्यांची भूक आणखी तीव्र होत होती. तेवढ्यात फोनची घंटा वाजली. कमलाने फोन उचलला. ते म्हणाले, हॅलो, कोण बोलत आहे? समोरून आवाज आला, सुंदर मी बोलत आहे. अरे राहुल बेटा. हो सुंदरबाई, मी राहुल बोलत आहे. मम्मी पप्पा कुठे आहेत? बेटा, ते दोघं नाश्ता करत आहेत, असे सुंदरबाई म्हणाली. तेवढ्यात मेघनाने सुंदरबाईला विचारले, सुंदर, कोणाचा फोन आहे? ती म्हणाली, राहुलचा फोन आहे. लगेचच मेघना आनंदाने धावत आली आणि फोन घेऊन बोलायला लागली. राहुलने त्याच्या आईला विचारले, अगं मम्मी पप्पा कुठे आहेत? तेव्हा ती म्हणाली, बाळा, पप्पा नाश्ता करत आहेत आणि आजी तर बाहेर मॉर्निंग वॉकला गेली आहे. कांताबाई सुनेकडे पाहत होती आणि मनातल्या मनात बोलत होती की किती खोटं बोलत आहे. मी तर इथेच भुकेने व्याकुळ होऊन जमिनीवर बसले आहे आणि ही मला मॉर्निंग वॉकला पाठवत आहे. आधी पोटाची आग शांत होऊ देत, तेव्हाच मी मॉर्निंग वॉकला जाईल. आणि तसेही माझ्या नशिबात कुठे आहे मॉर्निंग वॉक वगैरे. सून बोलण्यामध्ये व्यस्त असते. मग राहुल म्हणाला, मम्मी, मला पप्पांशी बोलायचं आहे. मेघना संतोषला इशारा करत म्हणाली, अहो राहुलला तुमच्याशी बोलायचं आहे. मग संतोषने मेघनाच्या हातून फोन घेतला आणि म्हणाला, हॅलो राहुल बेटा, कसा आहेस? राहुल म्हणाला, पप्पा मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मम्मी म्हणत होती की तुमची तब्येत जराशी बिघडली आहे. संतोष म्हणाला, माझी काळजी करू नकोस बाळा, मी आता व्यवस्थित आहे. तू सांग बरं, तुझा अभ्यास कसा चालला आहे? टॉप क्लास.
बाप लेकाचे प्रेम पाहून कांताबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पुढे राहुल म्हणाला, पप्पा, आजी जेव्हा मॉर्निंग वॉकवरून परत येईल तेव्हा मला तिच्याशी बोलायचं आहे. मला तिची खूप आठवण येते. तशी मला मम्मी आणि पप्पा तुम्हा दोघांची आठवण येते, पण त्यापेक्षा जास्त मला आजीची आठवण येते. मम्मीला मी अनेकदा सांगितलं आहे, पण ती फोन लावून द्यायचे विसरून जाते. ठीक आहे, आता मी फोन ठेवतो. ओके बाळा. ओके पप्पा, बाय. असे बोलून राहुल फोन ठेवून देतो. राहुलला त्याच्या आई आजीची खूप आठवण येते, कारण लहानपणापासूनच तो त्याच्या आजीजवळ गावांमध्ये राहिला होता. राहुल खूप छोटा होता तेव्हा त्याचे मम्मी पप्पा नोकरी करायची, त्यामुळे त्यांच्या नोकरीसाठी बाहेरगावी जायचे आणि राहुल लहान असल्याने त्याचा सांभाळ करण्यासाठी त्या दोघांनी त्याला गावी त्यांच्या आजीकडे सोपवले होते. तेव्हापासून राहुल आपल्या आजीजवळ गावी राहू शिकत होता आणि या कारणामुळे राहुल आजी आजोबांच्या खूप जवळ होता. आजोबांच्या मृत्यूनंतर तो शहरात आपल्या आईबाबांकडे आलेला, पण शहरात त्याचे मन लागले नाही. त्यामुळे हट्ट करून त्याने आपल्या आजीला सुद्धा शहरांमध्ये त्याच्याजवळ बोलावून घेतले. राहुलने तो 5 वर्षाचा असल्यापासून ते होईपर्यंत आपल्या आजी आजोबाबरोबर घालवले होते. आजी त्याची बेस्ट फ्रेंड होती, कारण त्याचे मम्मी पप्पा नोकरी करत असल्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष ठेवू शकत नव्हते. त्याची आजी त्याच्यासाठी सर्व काही करायचे आणि आजीला सर्व काही मानत होता आणि त्याच्यावर खूप प्रेम करायचा. राहुल अभ्यासात खूप हुशार होता. अशीच वर्ष सरत होती. राहुलने त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि पुढच्या शिक्षणासाठी तो बाहेर परदेशात जाण्याची तयारी करत होता. तो रात्रंदिवस मन लावून अभ्यास करायचा आणि एके दिवशी त्याच्या कष्टाचे सार्थक झाले आणि त्याचं सिलेक्शन परदेशात शिकण्यासाठी झाले. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी तो परदेशात गेला. सुरुवातीला त्याच्याबरोबर आजीचे फोनवर बोलणे व्हायचे, पण आता त्याचे आजीशी बोलणे बंद झाले. रात्री सून आणि मुलगा जाधवांकडे लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले. बिचारी कांताबाई यांनी सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते आणि सुंदरबाईंनी रात्रीचे जेवण देखील बनवले नव्हते, त्यामुळे त्या भुकेने खूप व्याकुळ झाल्या होत्या. मुलगा आणि सून बाहेर गेल्यानंतर कांताबाई यांनी स्वयंपाक खोलीत जाऊन भाकरी बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला. त्यामुळे ते स्वयंपाक खोलीतून बाहेर आल्या आणि आपल्या अंथरुणावर झोपल्या, पण रिकाम्या पोटी त्यांना झोप येत नव्हती. त्यांनी हिंमत दाखवली आणि पुन्हा त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि एका परातीत त्यांनी थोडे बाजरीचे पीठ काढून घेतले आणि भाकरी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भाकरी आणि चहाही बनवला. त्यानंतर त्यांनी बनवलेली भाकरीच्या सोबत चहासोबत भाकरी खाल्ली. पण जेव्हा ते भांडी घासत होते तेव्हा मुलगा आणि सून पार्टीमधून परत आली. संतोषने त्यांच्याकडे असणाऱ्या चावीने दरवाजा उघडला आणि आत येऊन पाहिले तर कांताबाई भांडी घासत होत्या. त्यांची सून स्वयंपाक खोलीत आली आणि ओरडून म्हणाली, काय आई, कोणते पदार्थ बनवले आहे ज्याची भांडी घासत आहात? मला तर भाकरीचा वास येतोय. तिने तिच्या नवऱ्याला बोलावले आणि म्हणाली, इथे येऊन बघ जरा, तुझ्या आईने इथे पक्वान्न बनवले आहे. असली कसली भूक आहे कोणास ठाऊक? कांताबाई म्हणाले, अरे राहुल बाळा, मी सकाळपासून काही खाल्ले नव्हते, त्यामुळे माझ्या पोटात दुखत होते आणि चक्करसुद्धा येत होती. यावर सून म्हणाली, का 1 ग्लास दूध पिऊन पोट भरले नाही का तुमचे? कांताबाई म्हणाले, सूनबाई, दिवसभर फक्त 1 ग्लास दुधावर कसे राहायचे? याचा अर्थ सकाळी दूध तुम्हीच प्यायल्या होत्या. तू आणखी जोरात ओरडली आणि म्हणाली, ऐकताय ना? पहा, मी म्हणाले होते ना, सकाळी दूध यांनीच प्यायले आहे, पण तुम्ही आजपर्यंत माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. आता पाहिले ना, स्वयंपाकघरात पक्वान्न बनवून खाल्ले आहे तुमच्या आईने. मुलगा स्वयंपाकघरात आला आणि आपल्या आईच्या हाताला धरून ओढत बाहेर घेऊन गेला आणि त्याने स्वतःच्या आईला गेटच्या बाहेर रस्त्यावर आणून सोडले आणि पाठीमागून सुनेने सासूचे सामान एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांच्याजवळ फेकून दिले आणि म्हणाले, आता बस झाले, तुम्ही आमचे जगणे मुश्किल करून ठेवले आहे, आता इथून निघून जायचं बघा. बिचाऱ्या कांताबाई अंधारात रस्त्याने एकट्याच चालत होत्या. चालता चालता ते एका दुकानासमोर येऊन थांबल्या. रात्र खूप झाली होती, त्यामुळे ते दुकान बंद होते. कांताबाई त्या दुकानाच्या समोर झोपल्या आणि त्यांना झोप देखील आली. त्या म्हणतात, भूक ना जाणे बासी बात नाही ना जाणे तुटे खात. आज त्यांचे पोट भरले होते, त्यामुळे त्यांना झोपसुद्धा आली होती. जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्यांनी एका कपड्याने त्यांचे तोंड झाकून घेतले आणि एका दुकानासमोर येऊन बसल्या. 2-3 दिवस त्या त्याच दुकानासमोर बसून राहिल्या. येणारी जाणारी लोक त्यांना भिकारी समजून 1-2 रुपये त्यांच्या समोर टाकून पुढे जात होते.
ते ज्या दुकानाच्या समोर बसल्या होत्या तो दुकानदार खूप चांगला होता. तो माणुसकीमधला होता. त्यामुळे तो कांताबाईंना सकाळी संध्याकाळी काही ना काही खायला द्यायचा. पण कांताबाई यांनी काही खाल्ले नाही आणि त्यांना भिकारी समजून दिलेल्या पैशांना हात देखील त्यांनी लावला नाही. त्यांनी आपल्या जीवनात कधीही कोणापुढे हात पसरले नव्हते. आज स्वतःची अशी अवस्था पाहून त्यांच्या मनाला खूप त्रास होत होता. त्यांना काही खात होत्या ना कोणाला काही बोलू शकत होत्या. 5 दिवस असेच सरले, पण त्यांची तब्येत खराब खबर घेण्यासाठी कोणीही आले नाही. त्यांची तब्येत आता खराब व्हायला लागली होती. त्यांना पाहून त्या दुकानदाराने वृद्धाश्रमातल्या लोकांना फोन करून बोलावले. ते लोक आले आणि त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांना वृद्धाश्रमात घेऊन गेले आणि तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला की कशाप्रकारे लोक आपल्या म्हाताऱ्या आईबाबांना रस्त्यावर मरणासाठी सोडून देतात. एके दिवशी त्यांचा नातू राहुल सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतो तेव्हा फेसबुकवरती त्याने आपल्या आजीचा व्हिडिओ पाहिला. तो पाहून त्याला धक्का बसला. त्याला विश्वास बसत नव्हता की ती त्याची आजी आहे म्हणून. व्हिडिओच्या शेवटी त्या वृद्धाश्रमाचा नंबर दिला होता ना तो त्याने आपल्या मित्राला इंडियामध्ये फोन केला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली. तो आपल्या मित्राला म्हणाला, यार तू तिथे जाऊन माझ्या आजींना पाहून ये. मी सुट्टी घेऊन 1 आठवड्यामध्ये पोहोचतो. तोपर्यंत तो आपल्या मित्राला म्हणाला, यार तू तिथे माझ्या आजीची काळजी घे. राहुलच्या मित्राने वृद्धाश्रमाचा नंबर घेऊन तिथे फोन केला आणि तो वृद्धाश्रमामध्ये राहुलच्या आजीला भेटायला गेला आणि त्यांना स्वतःबरोबर घेऊन त्याच्या घरी गेला. 1 आठवड्यानंतर राहुल इंडियामध्ये आला तर सरळ आपल्या मित्राच्या घरी आला आणि आपल्या आजीला भेटायला त्याने आजीला सर्व काही विचारले. आजीने त्याला काही सांगितले नाही. जेव्हा राहुलने आजीचा हात त्याच्या डोक्यावर ठेवून आजीला शपथ घ्यायला लावली तेव्हा त्यांनी राहुलला सर्व काही सांगितले. त्या बोलता बोलल्या राहुलच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. राहुलला एका गोष्टीची आठवण आली की जेव्हा तो लहान होता तेव्हा एखादी वस्तू मिळवण्यासाठी हट्ट करायचा तेव्हा तो आजीच्या गळ्यात पडून असाच रडत होता. आता त्याच्या आजी राहुलच्या जागी होत्या आणि राहुल आजीच्या जागी होता. हे खरे आहे की जेव्हा मुले लहान असतात तेव्हा आई बाबा मुलांची काळजी घेतात आणि जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा ते त्यांचे आई बाबा, त्यांचे आजी आजोबा, त्यांची मुले होऊन जातात. राहुलने आपल्या आजीला आपल्याबरोबर घेतले आणि तो स्वतःच्या घरी गेला. त्याने आपल्या आजीला सांगितले की आजी तुम्ही माझ्या गाडीत बसून माझी वाट बघा, मी पटकन येतो. राहुल त्याच्या घरी गेला आणि त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा सुंदरबाईने दरवाजा उघडला आणि ओरडली, मॅडम बघा कोण आले आहे. मेघना तिच्या खोलीतून बाहेर आली आणि राहुलला पाहून म्हणाली, इथे कसा तू. आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, माझे बाळ, माझा राजा बेटा, आपल्या आईला सरप्राईज देण्याची ही कोणती पद्धत आहे. तेव्हा राहुलने आपल्या आईला स्वतःपासून दूर केले आणि म्हणाले, मम्मी पप्पा कुठे आहेत. संतोष खोलीतून बाहेर आला आणि मुलाला समोर पाहून त्याला खूप आनंद झाला. संतोष आपल्या मुलाच्या गळ्यात पडणार तेवढ्यात राहुलने त्यांना तिथेच थांबवले आणि म्हणाला, मम्मी पप्पा, आजी कुठे आहे. आजी तर तिच्या मैत्रिणीकडे गावी गेली आहे. ती म्हणत होती की आता यापुढे ती गावीच राहणार आहे. इथे त्यांचे मन लागत नाही. तेव्हा राहुलने विचारले, मम्मी गावातली जमीन आणि घर तर तुम्ही दोघांनी विकून टाकले आहे. मग आजी आता कुठे राहणार आहे. मेघना म्हणाली की आता ती आपल्या मैत्रिणीजवळच राहणार आहे. तेव्हा राहुल म्हणाला, आजच. मग आजीची अशी कोणती मैत्रीण आहे मला सांग, मी आजीला तिकडे जाऊन भेटतो. तेव्हा मेघना घाबरली आणि म्हणाली, बाळा तुझी आजी वेड्यासारखी करत होती आणि एकटीच वेड्याच्या भरात कोणाच्या घरात कुठेतरी निघून गेली. तेव्हा राहुल म्हणाला, मग तुम्ही पोलिसात तक्रार काय केली नाही. तेव्हा संतोष आणि मेघना एकमेकांकडे पाहू लागले आणि राहुलने बाहेर जाऊन गाडीमध्ये बसलेल्या आजीचा हात धरून गाडीतून खाली उतरवली आणि तिला घेऊन घरात आला. त्याने आपल्या आईवडिलांना तो व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला, तुम्हा दोघांना मम्मी पप्पा म्हणायची मला लाज वाटत आहे. कारण जो मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची अशी अवस्था करतो तो किती निर्दयी असेल. हे पहा, आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. माझ्यासाठी लहानपणापासून माझी आजी माझं सर्व काही होती आणि यापुढे तीच माझे सर्व काही असेल. एवढे बोलून राहुल आपल्या आजीला घेऊन गेटच्या बाहेर गेला. त्याच्या आई बाबा पाठीमागून आवाज देत राहिले की राहुल आम्हाला माफ कर बाळा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. पण राहुलने त्यांचे काहीही ऐकले नाही.
तो आपल्या आजीला घेऊन कायमचे निघून गेला. आता मेघना आणि संतोष खूप पश्चाताप करत होते. त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचा एकुलता एक मुलगा देखील त्यांच्यापासून दुरावला होता. राहुल त्यांच्या आजीला घेऊन परदेशात गेला आणि तो त्यांची एक लहान मुलाप्रमाणे सेवा करू लागला. तो आपल्या आजीला त्यांचं विश्व मानत होता, तिला जीवापाड जपत होता. जे कर्तव्य त्याच्या आईवडिलांनी पूर्ण करायला हवे होते तो राहुल पूर्ण करत होता. आपल्या नातूला बघून कांताबाईंना खूप अभिमान वाटायचा आणि आपल्या मुलाची व सुनीची आठवण झाल्यावर खूप दुःख व्हायचे. राहुलने आपल्या आजीसाठी दिवसभरासाठी एक कामवाली ठेवली होती, जे त्यांची देखभाल करत होती. राहुल आता परदेशातच स्थायिक झाला आणि त्यानंतर पुन्हा तो कधीच आपल्या आईबाबांकडे परत आला नाही. त्याने तिथल्या एका मुलीशी लग्न केले आणि तिथेच आपला संसार थाटला. राहुलची बायकोसुद्धा आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी करत होती. आजीला काय हवं काय नको याकडे तिचे पूर्ण लक्ष असायचे. कांताबाईंच्या जीवनातून आता दुःखाचे डोंगर दूर झाले होते आणि त्यांच्या जीवनात आता आनंदी आनंद होता. तर इकडे संतोष आणि मेघना आपल्या कर्माची शिक्षा भोगत होते. त्यांना आता आपल्या मुलाच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणूनच म्हणतात, जसे पेरावे तसे उगवते. आपल्या कर्माची शिक्षा देव आपल्याला या जन्मातच देतो. त्यामुळे माणसाने कायम चांगले कर्म करत राहावे. चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळते. त्यामुळे मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, कधीही कोणाचं वाईट करू नका. धन्यवाद.